नमस्कार, मी सुरेश तायडे. महाराष्ट्रातल्या अनेक गावातलं एक वेदनादायी चित्र आज आपल्या समोर येत आहे. शेती करणारा अतिशय कष्टाळू चांगल्या स्वभावाचा मुलगा, वय वर्ष 35 ते 40, अजूनही लग्न होत नाही. आई वडील चिंतेत आणि समाजासमोर प्रश्न पडला आहे की आजच्या काळामध्ये मुला-मुलींचं लग्न जोडवणं इतकं कठीण का झालेलं आहे. आज अनेक गावात अशी परिस्थिती आहे की लग्नाळू मुलांचे वय 35 ते 40 वर्ष झाले आहे, तरीही अद्याप मुलगी मिळत नाही. आई वडील चिंतेत आहे आणि त्यामुळे समाजासमोर एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीचा फायदा काही फसवणूक करणारे दलाल घेतात. ते पालकांना सांगतात, तुमच्या मुलाचं लग्न आम्ही करून देतो. मुलाच्या भवितव्यासाठी पालक लाखो रुपये खर्च करतात, लग्न लावतात आणि काही दिवसातच त्या मुली घरातलं सगळं सोनं नाणं घेऊन पसार होतात आणि पालकांची फसवणूक होते. लग्न न होणे ही एका मुलाची समस्या नाही, त्यामुळे तणाव वाढतो, घरातील वातावरण बिघडतं आणि कधीकधी ते तरुण चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यताही अधिक असते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकार, सामाजिक संस्था आणि समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुलीचे शिक्षण आणि सन्मान, शेती व्यवसायाला सन्मान, फसवणूक करणाऱ्या दलालांवर कारवाई, सामाजिक विवाह मेळावे हे उपाय समाजाला योग्य दिशा देऊ शकतात. नाहीतर आजची ही समस्या उद्या समाजासाठी मोठे संकट ठरू शकते. विचार करा आणि हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवा.